लास्टचे 2 ब्लॉग जर तुम्ही बघितले असेल तर आपण आलो होतो कणकवली वैभववाडीमध्ये नापणे शेर्पे धबधबा फिरण्यासाठी मस्तपैकी फिरलो, आंघोळ केली आणि आता आलो पण सिंधुदुर्गमध्ये मुंबईला जाण्यासाठी। सिंधुदुर्ग स्टेशनला सत्यनारायणाची पूजा ठेवली होती, तिथे गेलो, पाया पडलो आणि मस्तपैकी शिरा लिहिलाय भाईने। स्टेशन बाहेर सुंदर रांगोळी सुद्धा काढली होती महादेवांची। त्यानंतर म्हटलं थोडा बाहेरचा परिसर पण न्याहाळू आणि भाई भूक तर जबरदस्त लागलेली यार। सुंदर मनाला भावतील अशी भजनं लावली होती। त्यानंतर स्टेशनवर बघितलं तर भाई इथे कोकण का मेवा मिल रेलेला आहे, त्यात ते मला कोकमाचा आगळ पण पाहिजे होता बऱ्याच महिन्यांपासून, ते आता इथे अवेलेबल होतं, म्हटलं ले लेते भाई साहब। तर इथे कोकम आगळ, आवळा सुपारी, खोबऱ्याची वडी तो सब ले लिया है ना तुम्हारे भाई ने, काम 25 मेरी उलबा। एक वेळ भूषण न खाता पिता राहू शकतो पण तुमचा भाऊ खाल्ल्याशिवाय नाही राहू शकत भाई। मी तर भुकेनी डिप्रेशन मध्ये जाणार होतो, माझ्यासाठी भावाने धावत पळत पॅन्ट्री घेऊन आलेला आहे। पॅन्ट्रीज बोलतात ना बाय, मला नाही माहित, मी पहिल्यांदाच प्रवास करतो। सिंधुदुर्ग ते ठाणे ट्रेनचा प्रवास एकदम जबरदस्त भाई साहब। मोटरमॅनला तर मी झोपून सॅल्यूट देईन, पण वसाड पडली ठाणे ते मीरा रोड माझी फाटली का, तर मेन कारण घोडबंदर। सकाळचे 6:30 वाजता उतरलो ठाणे स्टेशनला आणि तिथून बस पकडून थेट 11 वाजता घरी पोहोचले भाई। बताइए तो एक बार मौत आएगी चल जाएगा भाई। बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा।